कसं झालं याची गोष्ट पाहिली. त्याचं या वर्षी आपण पाहणार आहोत गणपती बाप्पा कार्तिकेय याची नाट्यरूपी गोष्ट. दोघं भावंडांमध्ये खूप प्रेम होते, परंतु एके दिवशी त्यांच्यामध्ये एक शर्यत झाली. सरदार मग कैलाश पर्वतावर आणि पायहू ते शर्यत काय होती आणि शर्यत कोणी जिंकले? पार्वती, मला आपल्या पुत्रांचा खूप अभिमान वाटतो. त्या दोघांनी विविध कलागुण आणि कौशल्य यांचे ज्ञान प्राप्त केले आहेत. हो प्रभू, जिथे गणेश बुद्धीचा स्वामी आहे आणि त्यास विविध ग्रंथ व पुस्तके वाचण्यास रस आहे, तसेच कार्तिकेय एक शूरवीर आणि पराक्रमी योद्धा आहे. हो, ते दोघं आदर्श पुत्रांचे उदाहरण आहे आणि त्यांच्या रुची व कौशल्य जरी वेगवेगळे असतील तरी त्या दोघांमध्ये अपार बंधुप्रेम आहे. प्रभू, परंतु मातेला सर्व पुत्र समान असतात, म्हणूनच माझे दोघांवर समान प्रेम आहे. नारायण नारायण. प्रणाम प्रभू, प्रणाम माते. तथास्तु. तथास्तु. प्रणाम मुनिवर. प्रणाम मुनिवर. कल्याणमस्तु, शुभम भवतु. मुनिवर, आज आपण इथे आले आहात तर नक्कीच त्यामागे काहीतरी विशेष प्रयोजन असेल. नारायण नारायण. प्रभू, आपल्यापासून आजपर्यंत काहीच लपलेले नाही. मी आपणासाठी सुवर्ण फळाची भेट आणलेली आहे. सुवर्णफळ? मी सफरचंद, आंबा, पेरू अशी अनेक फळांची नावे ऐकलेली आहेत, परंतु हे सुवर्णफळ प्रथमच ऐकत आहे. हो, मी सुद्धा. हे सुवर्णफळ म्हणजे काय? याचे काय फायदे आहेत? मुनिवर, विस्तार कारण सांगणार का? हो, अवश्य. हे सुवर्ण फळ मी आपणास भेट म्हणून आणले आहे. या फळाचे जो कोणी सेवन करेल त्यास असाधारण गुण, अतुल्य बुद्धी आणि शक्ती प्राप्त होईल. हे एक दिव्य फळ आहे. असे असेल तर या फळाचे 2 तुकडे करू व ते गणेश आणि कार्तिकेयामध्ये समान वाटून देऊ. माते, हे शक्य नाही. केवळ एकच व्यक्ती या फळाचे सेवन करून या फळाची दिव्यता प्राप्त करू शकतो. परंतु मला दोन्ही पुत्र समान आहेत. मी असा भेदभाव त्यांच्यामध्ये कसा करू शकेन? मुनिवर, यावर आता आपणासच काही उपाय सुचवायला लागेल. आम्हास आमचे दोन्ही पुत्र समान आहेत. अवश्य प्रभू, त्यावर एक उपाय आहे. मी या दोघांसमोर एक आव्हान ठेवतो. जो विजेता होईल त्याचा या फळावर अधिकार राहील. आम्हाला मान्य आहे. तर आव्हान असे आहे. श्री गणेश आणि श्री कार्तिकेय तुम्हा दोघांनाही विश्वाच्या 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जो कोणी 3 प्रदक्षिणा प्रथम पूर्ण करून कैलासात परत येईल तोच विजेता होईल. त्यास हे फळ देण्यात येईल. नारायण नारायण. ही कल्पना उत्तम आहे. हो, मला पण ही कल्पना योग्य वाटत आहे. आम्हाला सुद्धा ही स्पर्धा मान्य आहे. चला, मग स्पर्धेला सुरुवात करूया. स्पर्धा आरंभ होत आहे.
मोरावर बसून त्वरित विश्व प्रदक्षिणा घालायला निघून जातात आणि इथे श्री गणेश व त्यांचे वाहन मूषक यांचे प्रयत्न चालू असतात, पण त्यांना यश येत नाही. मूषकराज, चला, आपल्याला उशीर होत आहे. आपण या वेगाने कधीच विश्वाच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण करू शकणार नाही. गणेश वैतागून मूषकवरून खाली उतरतात. असं कशा मी विश्वाच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण करू शकेन? हा, मी हे करू शकतो. श्री गणेशास काहीतरी कल्पना सुचते आणि ते भगवान शंकर आणि माता पार्वती यास प्रणाम करतात आणि त्यांना 3 प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात. जेव्हा त्यांची 3 प्रदक्षिणा पूर्ण होते त्यानंतर ते भगवान शंकर आणि माता पार्वतीस प्रणाम करून नारद मुनींकडे पाहून म्हणतात, मुनिवर, विश्वाच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. असे कसे श्री गणेश, तुम्ही तर इथून गेलाच नाही. हो गणेश, तू तर इथेच होता. तू तर कैलास सोडून गेलाच नाही. विश्वाच्या प्रदक्षिणेऐवजी तू आम्हाला 3 प्रदक्षिणा घातल्यास मग तू असे कसे म्हणू शकतोस की तू विश्वाच्या 3 प्रदक्षिणा घातल्यास? मुनिवर, तुम्ही तर सगळे जाणता, माझ्या मातापितांमध्येच पूर्ण विश्व सामावलेलं आहे. वेद आणि पुराणात लिहिलेलं आहे की मातापितांच्या चरणाशी सारं विश्व सामावलेलं आहे. त्यामुळे कैलास पर्वत सोडून जायची मला गरजच भासली नाही. त्याच्या प्रदक्षिणा घातल्या त्याने माझ्या विश्वाच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. गणेशाच्या या उत्तराने भगवान शंकर, माता पार्वती आणि नारद मुनी प्रसन्न होतात व ते श्री गणेशाला विजयी घोषित करतात व त्यास विजयी माळा घालून सुवर्णफळ प्रदान करतात. इतक्यात तिथे श्री कार्तिकेय येतो. भ्राता, तुम्ही गेले नाहीत अजून? माझा तर 3 प्रदक्षिणा पूर्ण झाले. सुवर्णफळाचा अधिकारी मीच आहे. कार्तिकेय, श्री गणेशनी तुमच्या आधीच विश्वाच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. नारायण नारायण. हे कसे शक्य आहे? मी तर भ्रातांना प्रदक्षिणा घालताना पाहिलेच नाही. त्याने हे कसे जिंकले? त्याने नक्कीच चलाकी केले असेल. चलाखी नाही, ही तर हुशारी आहे. नारायण नारायण. आपल्या माता पित्यांच्या चरणामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते, म्हणून श्री गणेशाने भगवान शंकर आणि माता पार्वती यांना 3 प्रदक्षिणा घालून हे आव्हान पूर्ण केले आहे. नारायण नारायण. आपल्या बुद्धी चातुर्याने गणेशाने हे आव्हान जिंकले आहे. हो, म्हणूनच या सुवर्ण फळाचा विजेता गणेश आहे. श्री कार्तिकेयला त्यांचे म्हणणे पटते व ते श्री गणेशास वंदन करतात. नारायण नारायण. अशा प्रकारे गणपती बाप्पाने हे सिद्ध केले की आपल्या मातापितांची सेवा व आदर केल्यास आपणास नेहमी यशाची प्राप्ती होते. त्याच्या पूर्ण विश्व सामावले आहे आणि जिथे शक्ती कामाला येत